वाशिम जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षांपासून वाशिम पोलिसांच्या वतीने गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी धडक मोहिमा राबवल्या जात आहेत। या मोहिमांअंतर्गत जिल्ह्यात गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून त्यांच्या मुसक्या आवळण्यात येत आहेत। याच पार्श्वभूमीवर वाशिममध्ये रात्री व दिवसा घरफोडी करून चोरी करणाऱ्या आरोपितांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचं सत्र सुरू आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 12 मे 2026 रोजी फिर्यादी अश्विनी प्रवीण तायडे राहणार मेडशी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम यांनी पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथे येऊन जबानी रिपोर्ट दिला होता। त्यांच्या माहेर ग्राम येडशी येथील राहत्या घरातून दिनांक 11 मे 2026 रोजी रात्रीच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा तोडून घरातील अलमारीतील सोन्या चांदीचे दागिने ज्याची एकूण किंमत 4,54,000 रुपये होती ते चोरून नेले। या तक्रारीवरून पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथे अपराध क्रमांक 378/2026 कलम 331(3), 331(4), 305 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला। सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा वाशिमचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी एक विशेष टीम तात्काळ तयार करून मंगरुळपीर हद्दीतील ग्राम येडशी परिसरात रवाना केली। या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने घटनास्थळाजवळील तसेच परिसरातील बरेच सीसीटीव्ही फुटेज तपासले। तसेच आरोपीचा आणि चोरी गेलेल्या मुद्देमालाचा शोध घेण्यासाठी लागणारी तांत्रिक माहिती गोळा केली। या माहितीची शहानिशा केली असता गुन्ह्यात चोरी करणारा आरोपी हा ग्राम येडशी येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले। तो पुणे येथे फरार झाल्याची माहिती तपासातून समोर आल्याने स्थानिक गुन्हे शाखेची एक टीम तात्काळ पुणे परिसरात आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी संघदीप चंदू वानखडे राहणार येडशी तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम यास ताब्यात घेतले। त्याची कसून आणि विश्वासाने विचारपूस केली असता त्याने येडशी येथील अश्विनी प्रवीण तायडे हिच्या वडिलांच्या घरी चोरी केल्याची कबुली दिली। त्यानंतर त्यास गुन्ह्यातील चोरी गेलेल्या मुद्देमालाबाबत विचारले असता त्याने चोरी केलेले सोने व चांदी हे शेलू बाजार येथे 2 सोनारांना विकल्याचे सांगितले। या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने पंचांसह शेलू बाजार येथे जाऊन सदर गुन्ह्यातील चोरी गेलेले 52 ग्रॅम सोने आणि 42 ग्रॅम चांदी असा एकूण 4,54,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पंचांसमक्ष हस्तगत केला। या कारवाईत गुन्ह्यातील चोरी गेलेला 100% मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे। सदर आरोपीस पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन मंगरुळपीर यांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याने आणखी कोठे कोठे चोऱ्या केल्या आहेत याबाबत पोलिसांकडून पुढील तपास आणि चौकशी सुरू आहे। सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लताफड मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल क्षीरसागर, स्थानिक गुन्हे शाखा वाशिमचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, पोलीस स्टेशन मंगरुळपीरचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके, पोलीस उपनिरीक्षक निलेश जाधव, पोलीस हवालदार महेश वानखडे, पोलीस अंमलदार गोपाल चौधरी आणि चालक पोलीस हवालदार श्याम इंगळे यांनी अथक परिश्रम घेऊन यशस्वी केली। अशा नवनवीन बातम्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।